स्वतःला हिंदुस्थानी म्हणायचं आणि सतत कॅमेरा समोर येऊन गळ्यात कुबड्या टाकून अश्लील आई बहिणीवरून शिवीगाळ करायची। सबका बाप है ना, एक ही है मोदी। और पहला तो ना आपके थ्रू वो उनको बताता है। पंजाब में, केरला में जो पेपर लीक हो गया ना, वो कॉकरोच के जो औलाद है ना, उनको बोलता हूँ अभी प्रोटेक्शन करके बताओ ना, आंदोलन करके बताओ। स्वतःला या देशाचे ठेकेदार समजणारे हिंदुस्थानी भाऊ त्यांच्या व्हिडिओमध्ये अभिजित दिपकेला तसेच न्याय मागणाऱ्या विद्यार्थ्यांना नको काय काय बोललेले आहेत। खरंच भाऊ, तुम्हाला थोडंफार शिकण्याची आणि समजण्याची गरज आहे। तुम्ही विचारताय ना की पंजाब आणि केरळमध्ये आंदोलन का केलं गेलं नाही, तर खरंच तुम्हाला थोडंफार शिकण्याची गरज आहे। नीटची परीक्षा ही कुठल्या राज्य सरकारची नसते, तर ती केंद्र सरकार ऑर्गनाइज करते, त्यातही NTA ऑर्गनाइज करते। पेपर हा दिल्लीमध्ये लीक झाला, मग विद्यार्थी कुठल्या गल्लीबोळ्यांमध्ये प्रश्न का विचारतील? ते थेट दिल्लीलाच येतील ना, जी देशाची राजधानी आहे, तिथेच जाऊन सरकारला प्रश्न विचारतील। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही म्हणता आहेत की या देशाचा फक्त एकच बाप आहे, तर तुमच्या डोक्यातली सरंजामशाही आणि गुलामगिरी पहिले बाहेर काढा। हा देश एक संविधानिक देश आहे, इथली जनताच इथली राजा आहे। इथे कुठे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री जनतेचा राजा कधीच होऊ शकत नाही, कारण ते जनतेचे सेवक असतात। तिसरी गोष्ट, तुम्ही म्हणत आहे की विद्यार्थ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली। पहिले तर तुम्हाला सगळ्या गोष्टींचं अनालिसिस करणं गरजेचं आहे की सुरुवात ही कोणी केली होती। असे कोणते पोलीस होते की काहींना नेम प्लेट नव्हती? असे कोणते पोलीस होते की जे सिव्हिल ड्रेसेसमध्ये विद्यार्थ्यांवर लाठाचार्ज करत होते? या अगोदर तुम्ही बरेच चांगले कामही केले असेल, पण आज जे विद्यार्थी अन्यायाविरुद्ध लढत होते, भ्रष्टाचाराविरोधात जे आवाज उचलत होते, त्यांच्या विरोधात तुम्ही असले घाणेरडे वक्तव्य करणं हे तुमच्याकडून अपेक्षित नव्हते। जनतेला मला विचारायचं आहे की तुमचे यावरती काय मत आहे? प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। जय भीम, जय संविधान, जय भारत।